कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. ऐक सूर्या, बघू इथे. खूप जोराचा झटका लागला का रे? नाही नाही लागलं. आणि असं बी हल्ली मला कशाचाच त्रास होत नाही. का? काकी आले ना. सूर्या, तू पण ना. काकी आल्यापासून तू अगदी लहान मुलासारखा वागायला लागलास. जेव्हा लहान होतो तेव्हा मोठ्या माणसासारखं वागायला लागलं ना. म्हणून आता काकी आल्यावर ती हाऊस पूर्ण करून घेत. तुळजा, कसं असतं ना आयुष्य, आपण एखादं कोडं सोडवत आणलं आणि त्यातला एक जरी तुकडा राहिला तरी ते कोड सुटत नाही. आणि काकी आल्यापासून असं वाटतं की ते कोड सुटून या घराचं एक सुंदर चित्र तयार झालंय. सूर्या, एक विचारू का? विचार की. नाही, नको, राहू दे. अगं, माझ्याशी बोलायला तुला एवढा विचार करायला लागतो का आता? विचार की. नाही, नको, राहू देत बाबा. नाहीतर तू पुन्हा म्हणशील की तुम्हा बायकांचा स्वभाव फार शंकेखोर असतो. त्यापेक्षा राहूच दे. तुळजा, अगं विचार की, काय विचारायचंय असं मनात नको ठेवूस. सूर्या, मला ना खूप प्रश्न पडतायत रे. काय झालं? काकी अशा अचानक इथे कशा आल्या? नाही म्हणजे त्यांच्याबद्दल आपल्याला काहीच माहित नव्हतं याआधी. आणि हा वाडा सोडल्यानंतर काकींनी काय केलं असेल रे? ती दोघं कुठे राहत असते? आणि आता असं अचानक काकींना इथे यावंसं का वाटलं असेल? आता त्यांना आपल्यासोबत का राहावंसं वाटत असेल? काका नेमके कसे गेले असते? आणि त्यातही काकांना जर त्यांची चूक लक्षात आली होती तर त्यांनी आपल्याला निरोप पाठवून आपल्याला त्यांच्यापाशी का बोलावून नाही घेतलं? तुळजा, जे घडलंय त्याचा विचार करून काय होणार आहे का? आणि हे बघ, मी माझ्या काही गोष्टी ठरवून घेतल्या. एखादा माणूस मी माझं मानलं ना की त्याचा खुल्या मनानं मी स्वीकार करतो. त्याचा जास्त विचार करत नाही बस. आणि माणसानं असं असावं, ज्या नात्यात विश्वास नसतो ना ते नातं कधीच फुलत नाही, कोमेजून जात. अरे वा, किती छान बोलायला लागलाय माझा नवरा. आवडलंय मला. आय लव्ह यू. बर, मला सोनाराकडे जायचं. धनुसाठी दागिनं करायला टाकलं, ते घ्यायला जायचं. चांगलंय, आत्तापासूनच तयारी. बरं, चल. ऐन लग्नाला प्रेशर येणार नाही आपल्यावर. जा, तू दागिने घेऊन ये. जा, नाही आपण दोघांनी जायचंय. चल. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.